नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. काय चाललं आहे? झालं का जेवण वगैरे? आणि माझं जेवण वगैरे झालेलं आहे. आणि आता मी येताना भाजी वगैरे जरा थोडीशी आणलेली आहे आणि वाटाणे आणलेले आहेत 2 दिवस झाले. तर ते मी आता नीट करून घेते, म्हणजे सोलून घेते. आणि भाजी आणलेली आहे बघा, काल तुम्हाला दाखवायचं आहे. आणि भाजी पण आपल्याला तोडून घ्यायची आहे. तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा. सकाळपासून टाकला नाही या चॅनलवर व्हिडिओ, त्याच्यामुळं म्हटलं चला टाकावा एक व्हिडिओ. टाकलाय वाटतं, मला वाटतं टाकलाय. एवढा डोकं असेल, टाकला का नाही टाकला तेच सांगता येत नाही मला. असे मोबाईलला व्हायला लागलं काहीतरी. थांबा. आता वाटाण्याच्या शेंगा साफ करून घेत आहे बघा, सोलून घेत आहे. आणि भाजी पण मला तोडून घ्यायची आहे. तर खूप काम आहे मला आज बघा. आज काय मला आराम भेटत नाही वाटते. तर बघा, वाटाण्याच्या शेंगा एवढ्या आणि भाजी एवढी. शेंगा सोलून ठेवल्या तर चांगल्या राहतील, नाहीतर मग खराब होतील. म्हणून मी हे सगळे सोलून घेणार आहे वाटाणे. आणि थोडेसे हिरवे. तर हे बघा, आता एवढे वाटाणे सोलते मी, सोलून ठेवायचे. आणि एवढे हिरवे वाटाणे मी साईडला केलेले आहे. कारण आपल्याला खिचडी वगैरे जर बनवायची असेल ना, तर मग हे कोवळे असतात ना याच्यामध्ये वाटाणे, हे आपल्याला छान वाटतात खिचडीमध्ये. आणि आता ह्या आहेत, तर ह्याची मी भाजी बनवणार आहे. आणि अजून एवढी मोठी भाजी मला तोडून ठेवायची आहे, नाहीतर अशीच खराब होऊन जाईल. ती आणलेली चांगली अशी कोवळी अशी 20 रुपयाची बघा, मस्तपैकी. तर आज काय मला आराम भेटणार नाही आहे. आज मला काम आहे भरपूर. तर म्हटलं चला. आणि सकाळी व्हिडिओ टाकला की नाही टाकला तेच लक्षात नाही माझ्या. मी ते म्हणजे टाकला नाही म्हणून, पण आता मला बघावं लागेल टाकलं की म्हणजे असं काही वेळानं माझ्या लक्षात राहत नाही. टेन्शन नाही. असं आहे. काय करता. जेवण वगैरे झालेलं आहे माझं. आले जरा कपडे वगैरे धुतले, घर वगैरे झाडलं, थोडंसं पुसलं. भांडे राहिले थोडेसे घासायचे, ते घासेल आता नंतर. आज आराम नाही भेटणार. गोळ्या घ्यायच्या पण विसरले मी. जेवण केले आणि गोळ्या घ्यायच्या विसरून राहिले. काय करायचं, घ्यावं लागते गोळ्या. सिलेंडर संपत आलाय. त्यांनी काय फोन उचलला नाही. मला तर शिल्लक असलेला बरा असतो. दोन सिलेंडर आहेत माझ्याकडे. लवकर आपलं बुक केलं ना, घेतला ना, आता बरं पडतं. मग आपल्या शिल्लक असल्याला चांगलं. तर 1-2 वेळा माझे खूप म्हणजे हाल झाले. बुक केलेलंच नाही आणि मग सिलेंडर संपला. नेमकं जेवण बनवताच शेजाऱ्यांच्या ताई आहेत नाही बाजूच्या, त्यांच्याकडून मग मी भाजी बनवून आणली. तशा माझ्या चपात्या झाल्या होत्या, भात झाला होता, भाजीच राहिली होती. त्यांच्याकडून बनवून आणली. काय असं होतं कधी कधी, त्याच्यामुळं आता अगोदरच घेऊन ठेवायचं. 2 आहेत तसे माझ्याकडे सिलेंडर. एक एक्स्ट्रा आहे ना. बघू आता 4-5 वाजेपर्यंत येत आहे का सिलेंडर, बघते. मी भावनगरी ना, तुम्हाला मसाला घ्यायचा. आणि कामाने आणि आजारी पडले 2-3 दिवस, त्याच्यामुळं काय सगळं मसाल्याचं राहून गेलं म्हणजे ऑलरेडी आपण बनवून आणलेलाच आहे मसाला. हे तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. आणि त्याची पॅकिंग वगैरे राहिलेली अजून. तसं कामात दिला मी 4-5 ठिकाणी. आता वजन काटा ते सगळं घेतलेलं आहे. मी तर माहिती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दाखवलेलंच आहे.
आहे विकायला. आपण छोटासा बिझनेस चालू केलेला आहे. मसाला आहे, धना पावडर, हळदी पावडर, लाल तिखट आहे आणि बिर्याणी मसाला पण आहे. तर कोणाला घ्यायचा असेल ना तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि एकदा घेऊन बघा. आणि आपण मसाल्यासोबत तुम्हाला तर सांगितले मी, त्याच्यासोबत आपण सांडगे पण म्हणजे ज्यांना पाहिजे त्यांना बनवून देणार आहोत. आणि पापड पण देणार आहे आणि कुरडई पण देणार आहे. कोणाकोणाला काय पाहिजे तर नक्की सांगा मला, मी बनवून देणार. तुम्ही सांगितलं ना बनवून द्या तर बनवून देणार मी. तर असं का तर केलं आपण छोटीशी सुरुवात नवीन वर्षाची. तर फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे मला, बाकी काही नाही पाहिजे तुमच्याकडून. आणि लाईक करायला आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. आणि आपलं नवीन चॅनल आहे कांता डेली ब्लॉग, तर त्या चॅनलवर जाऊन पण व्हिडिओ बघत जा, लाईक करत जा, कमेंट करा छान छान तिथे पण. आणि सबस्क्राईब करा पटापटा भावांनो, नवीन पटापट सबस्क्राईब करा. आणि आपला मसाल्याचा बिझनेस लवकरात लवकर पुढं जावा असं देवाला प्रार्थना आहे, बाकी काही नाही. आणि तुमचा आशीर्वाद पण असू द्या, तुमची साथ, तुमचा सपोर्ट राहू द्या. नवीन वर्षात माझा बिझनेस चांगला चालावा, चांगला सुरू व्हावा एवढीच इच्छा आहे, बाकी काही नाही. काहीतरी माणसाने स्वतःला काहीतरी पाहिजे असं आहे. मी प्रत्येक गोष्ट म्हणजे करून पाहते, आपल्याला हे करायचं ते करायचं ते करायचं, पण अशी मी रिकामी बसत नाही. आता मागं ज्वेलरी आणली होती, मला वाटतं 1 वर्ष होऊन गेलं. ज्वेलरी आणली होती, ते पण विकलं बरं का, माझं चांगलं विकलं मी ते पण. पण नंतर त्याच पिरियडमध्ये म्हणजे त्याच लगेच गेल्या दिवाळीच्या वेळेस गेल्या वर्षीच आजारी पडले, हातपाय सुजले, एकदम जास्त टेन्शन झालं. जिथपासून माझे पाय दुखतात, अजून पाय सुजतात, पाय दुखतात, तेव्हापासून माझी तब्येत म्हणजे अशी बरोबर नाही. ते रद्द केलं मध्येच. म्हणजे काही ना काहीतरी मी करून बघते, करते प्रयत्न तर करते असं आहे. म्हणजे असे दुसऱ्यासारखे नाही, दुसऱ्याच्या जीवावर बसून खायचं आईचं घरात, तसं नाही आपलं. आपल्याला देवाने हातपाय दिलेत, कष्ट करायचे, खायचे. आपण काय आंधळे पांगळे आहेत का? जे आंधळे पांगळे असतात ते खात असतील तसं असं आहे. आपल्याला देवाने हातपाय दिलेत, आपण काम करायचं. 2 पैसे आपल्याच घरात लागतात, आपल्याच संसारात कामं येते असं असते. म्हणजे ज्याला कळलं त्याला आहे ना भावना, बहिणींना सगळ्यालाच नसते कळत, सगळ्यालाच कळत असते. आपल्याला पुढं जायचं का मागं जायचं ते आपणच ठरवायचं असतं. असं असतं. स्वतःची बुद्धी लागते हो माणसाला, स्वतःची बुद्धी लागते. दुसऱ्याची बुद्धीने चालणारे लोक स्वतःच्या बुद्धीने काय करायचं ते करायचं असते. नुसतं आहे त्या घरात भाकरी खाऊन जमत नसतं. आहे त्या भाकरी खायच्या, बसायचं, काय काम आहे? तसं नाही काही. नटापटा करायचा, मेकअप करायचा आणि एवढं तर त्याच्यातच गेले सारं. तसं नाही आपलं. कष्ट करायचे, कष्ट केलं तर देव देतोय. देव घरात बसून देत नाही ना. देव आहे तर देतो का आपल्याला? देव म्हणतोय तुम्ही काहीतरी हातपाय हलवा, तुम्हाला हातपाय दिले तर देवाने कष्ट करायला, काम करायला. देवाने सगळं आहे तर दिलं असतं तर हे काम कोणी केलं असतं? काही म्हणते देव आहे, देव देतो. अरे देव कसा दे? तुम्ही घरातच बसा बरं, घर सोडू नका. तुम्ही घरातच बसा, असंच बसा घरात. घरात देव देईन का बरोबर आणून तुम्हाला काय पाहिजे ते? देवाला पण नाव नाही ठेवत कोणच्याच. पण देव म्हणतोय तुम्ही कष्ट करा ना, तुम्हाला आत्ता दिले देवाने, चांगलं तंदुरुस्ती ठेवलंय,
हातपाय चांगले दिलेत तुम्हाला कष्ट करायला, काम करायला. आता देव सगळ्यांनाच आयतं देईन म्हटलं, देव कोणाकोणाला देईन आयतं सांगा ना तुम्ही. आणि देव आयतं देणारच पण नाही ना. देव कसं देईन आयतं? देवाने सगळ्यांनाच आयतं दिलं असं, सगळ्यांनीच आयतं मागितलं असतं देवाला. देवा मी काय करत नाही, असंच बसतोय, मला देतो आता काय पाहिजे ते. कोणाकोणाला देईन देव? देवाने सगळं आयतं दिलं असतं, हे बाहेरचे लोक, हे घरातले बाहेरचे कामं केले असते कोणी. हे बाहेरचे शेतीचे कामं नसते, हे बिल्डिंग बांधते तेवढे हे कामं नसते, कोणचेच कामं नसते ना. देवाने ऐकत दिलं असतं सगळ्यांना तर कसं काही जग चाललं असतं. पैसा नसता, पैशाची गरज नसती माणसाला. देवानेच दिलं असतं सगळं, काय प्यायला सगळं ऐकतं, तर मग पैशाची काय गरज होती? काहीच नाही. बरोबर आहे का नाही? त्यासाठी माणसाने कष्ट करावा. देवाने चांगलं ठेवलंय आपल्याला, ते मान्य आहे. देव म्हणतोय ना, हातपाय घालवा तुम्ही, कष्ट करा, फक्त त्या भाकरी मोडून खाऊ नका घरात. सगळ्यांनी कमवलं तर होतंय. एकाच्या जीवात खायचं, कमवायचं आणि आयुष करायचं म्हणल्यावर नाही जमत ना. आयुष सगळ्यालाच करावं वाटते, सगळ्यालाच आयुष करावं वाटते ना. पण ज्याला जमतं त्यालाच जमते, सगळ्यांना नाही जमत. मात्र खरंय. तुमच्यासोबत बोलता बोलता शेंगा निवडून झाल्या माझ्या. तर अशा मला झोप आली होती, जेव्हा आलं माझ्या एवढं नीट करायचं. पण झालं तुम्हाला बोलता बोलता एवढं. आपल्या यूट्यूब फॅमिलीला बोलत नाही, तुम्हाला काय वाईट वाटू नका देऊ. असतेच काही असे. जमतंय त्यांना, काय करायचं आपल्याला. ते कसं कोणाकोणाला ऐकत खायची सवय लागलेली असते, ते काम जमत नाही त्यांना, काम नाही करू वाटत. आयतच खायची सवय लागली असते. आणि ज्या माणसाला काम करायची सवय का, त्यांना घरात अजिबात करमत नाही, अजिबात राहू वाटत नाही घरी. आता मला पहिल्यापासून कष्ट करायची, काम करायची सवय. मी कधी घरी राहत नाही, गावाला जाईन तेवढीच फक्त सुट्टी घेत असते. आता आज बघतात तुम्ही, एवढे 2-3 दिवसापासून आजारी, तरी मी सुट्टी नाही घेतली. तर का नको? आपल्याला जर काही काम निघलं, कुठं जायचं असेल गावाला कुठं, तर आपल्याला परत सुट्ट्या भेटणार नाही. म्हणून मी आजारी पडले 3 दिवसापासून, तरी मी कामाला जाते. असं आहे. ज्यांना ऐकत खायची सवय लागलेली असते का, ते काम मी कधीच नाही करू शकत. असे आणि ते आहे त्याच जागेवर असते, ते काय पुढं जात नाही. असं आहे. काही काम केलं, प्रयत्न केले काही, तर त्याच्यातून भेटतेच मार्ग, काहीतरी निघते. असं आहे ना. तर चला, माझ्या शेंगा निवडून झाल्या. तुम्हाला बोलता बोलता झोप आली बरं का, पण आता बोलते. आपण भाजी नीट करायची, झोपले तर भाजी नीट करायची राहून जाईल मग तशी. काय सांगायचं, काय बोलायचं, जाऊ द्या तिकडे, ते सगळं आपलं सोडून देऊ.
कोणाला काय करायचं करू द्या, आपल्याला काय करायचं ते आपण करू. आणि आपला मसाला बिझनेस चालू झालेला आहे. तर आपल्या यूट्यूब फॅमिलीला कोणाकोणाला घ्यायचा आहे तर मला सांगा, आपण देऊ मग मसाला. आणि त्यासोबत सांडगे आहे, पापड आहेत आणि कुरडई पण भेटणार आहे. चला, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायचं विसरू नका. म्हणजे नवीन भाऊ असतील आपल्या चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करा पटापट. बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा. एवढ्या हिरव्या शेंगा ठेवल्यात बघा मी खिचडी बनवायसाठी. कवळ्या कवळ्या आहेत. एवढे वाटाणे घेतले सोल. चला, आता व्हिडिओ खूप मोठा होतोय का. आता भाजी तोडून घ्यायची. चला, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. व्हिडिओ खूप मोठा होता असेल मला वाटतं आता.